नमस्कार विद्यार्थी मित्रो, लर्नोलेटमध्ये तुमचे स्वागत आहे। तर बीएससी ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। तर ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन तुम्हाला कधीपर्यंत करायचं आहे, शेवटची तारीख काय आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होणार आहे, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होणार आहे, फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर कॅप राउंड 1 कधी होईल, कॅप राउंड 1 चा रिझल्ट कधी येईल, त्यानंतर कॅप राउंड 2, त्यानंतर कॅप राउंड 3 आणि फायनली तुमचं जे कॉलेज आहे ते कधी स्टार्ट होणार आहे हे आपण पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी। तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी बीएससी ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशन रिलेटेड जे पण व्हिडिओज अपलोड करीन, कट ऑफच्या रिलेटेड, कॅप राउंडच्या रिलेटेड, मेरिट लिस्टच्या रिलेटेड, त्याचे जे नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। तर त्यासाठी सबस्क्राइब करणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन्स येणार नाहीत। ठीक आहे, तर बीएससी ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ती आपण कंप्लीटली आता डिस्कस करूयात। ओके, तर सीईटी सेलने बीएससी ॲग्रिकल्चरची जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्याचं ॲडमिशन शेड्यूल जे आहे त्या ठिकाणी रिलीज केलं आहे 2024-25च्या ॲडमिशनसाठी। ओके, तर तुम्ही पाहू शकता जे रजिस्ट्रेशन आहे बीएससी ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी ते ऑलरेडी 4 जुलैला जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे। ओके, तर तुमच्याकडे टाइम आहे 4 जुलैला चालू झालेला आहे आणि शेवटची तारीख जी आहे ती 15 जुलै आहे। ओके, सो ॲडमिशन जर तुम्ही बीएससी ॲग्रिकल्चरमध्ये घेणार असाल तर त्याची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे। तर त्या ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला पहिला रजिस्टर करायचे असते। रजिस्टर केल्यानंतर तुमचे मेरिट लिस्ट वगैरे येते। ठीक आहे, तर रजिस्टर करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे 15 जुलै। ओके, तुम्ही इथे पाहू शकता 15 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे। ओके, लास्ट डेट ऑफ कॅप ॲडमिशन प्रोसेस, ठीक आहे, सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज कॅप। तर आपण त्याला कॅप प्रोसेस म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये। सबमिटिंग दी ॲप्लिकेशन फॉर्म, तर तुम्हाला ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे ॲडमिशनसाठी आणि जे डॉक्युमेंट आहेत ते स्कॅन करून त्याचे PDF अपलोड करायचे आहेत वेबसाईटवर। आता कोणत्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे तर ती ऑफिशियल MSTCETची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला एक ॲडमिशनचा पोर्टल मिळेल। ठीक आहे, तर मी वेबसाईट तुम्हाला शो करतो की कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला बीएससी ॲग्रिकल्चरसाठी जे आहे ते रजिस्टर करायचं आहे। ओके, तर सिंपली तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरवरती ही वेबसाईट मिळेल। याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीन। तर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे सीईटी सेलची ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि हे ॲडमिशन पोर्टल आहे जे की ॲग्रिकल्चरचं 2024 जे स्टुडंट्स यावर्षी 2024ला ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घेणार आहेत बीएससी ॲग्रिकल्चरसाठी, तर त्यांच्यासाठी हे पोर्टल ओपन केलेलं आहे। या पोर्टलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीन। ठीक आहे, पोर्टल तुम्ही पाहू शकता agri2024.mahaCET.org या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला इथं नोटिफिकेशनचा सेक्शन मिळेल, त्यामध्ये तुम्हाला ज्या इम्पॉर्टंट नोटीस आहे त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। त्यानंतर इम्पॉर्टंट लिंक्स या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। इम्पॉर्टंट लिंक्समध्ये तुम्हाला अप्लाय ऑनलाईन या ठिकाणी क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तुम्ही इथे पाहू शकता ना, अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे आणि जो पासवर्ड आहे तो एंटर करायचा आहे आणि जर तुम्ही न्यू युजर असाल तर त्याप्रमाणे तुम्ही रजिस्टर करू शकता। ओके, सो त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला 2023चा देखील कट ऑफ दिसेल, कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3चा। देन 2022चा पण कट ऑफ तुम्हाला दिसेल, कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3चा। ठीक आहे, मी कॅप राउंड 1चा ओपन करून तुम्हाला दाखवतो। तर हा कॅप राउंड 1चा कट ऑफ आहे। तर काही स्टुडंट्सना कट ऑफ देखील पाहिजे असतील तर ते देखील तुम्हाला सीईटी सेलने प्रोव्हाइड केले आहेत। कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3चे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। ओके, तर ही जी वेबसाईट आहे ऑफिशियल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीन। ओके, तर ॲडमिशनची रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय आहे ते आपण पाहू। तर 4 तारखेपासून जे आहे तुमचं बीएससी ॲग्रिकल्चरची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे रजिस्ट्रेशनसाठी। शेवटची तारीख 15 जुलै आहे। 15 जुलैपर्यंत तुम्हाला बीएससी ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी रजिस्टर करायचं आहे। 15 जुलैनंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाईल आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला माहिती असेल तुमचा रँक मेन्शन असतो की तुम्हाला इतक्या पर्सेंट आल्यावर इतक्या मार्क्सवर किती रँक आलेला आहे। ओके, सो रँक मेन्शन असतो। तर 19 जुलै रोजी तुमची जी आहे ती मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल डिक्लेअर केली जाईल। 5:30 नंतर टायमिंग देखील मेन्शन केलेलं आहे की 5:30 नंतर कधीही जी तुमची आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाणार। आणि समजा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर काही स्टुडंट्सच्या डॉक्युमेंटच्या प्रॉब्लेममुळे त्यांची जी कास्ट आहे त्या कास्टचे त्यांना बेनिफिट झाला नसेल आणि मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम आढळल्यास ते जे आहे ते ऑनलाईन ग्रेव्हियन्सेस अप्लाय करू शकतात। ओके, तर त्याची जी मुदत आहे ती आहे 20 जुलैपासून 22 जुलैपर्यंत जे आहे ते तुम्ही ऑनलाईन ग्रॅव्हियन्सेस अप्लाय करू शकता। ही देखील तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। ओके, आणि जे ग्रॅव्हियन्सेस कन्सिडर केले आहे त्याची जी लिस्ट आहे ती डिस्प्ले केली जाणार आहे 23 जुलै रोजी। ओके, ज्या स्टुडंट्सना समजा की मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम आढळल्यास डॉक्युमेंट्स रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतो किंवा कोणता दुसरा, तर त्यासाठी त्यांनी ग्रॅव्हियन्स अप्लाय करू शकतात ऑनलाईन। नंतर जे ग्रॅव्हियन्सेस कन्सिडर केले आहेत ते डिस्प्ले केले जातील 23 जुलै रोजी। तर त्यानंतर जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट। तर सर्वात महत्त्वाची तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये तुमचा फायनल रँक असतो।
ओके, फायनल रँक जो असतो, फायनल जो मेरिट नंबर असतो तो त्या ठिकाणी तुमचा दिलेला असतो. तर ती जी आहे ती 24 जुलै रोजी येणार आहे 5:30 नंतर, संध्याकाळी 5:30 नंतर फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाईल. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची प्रोसेस असते ती असते डिस्प्ले ऑफ अवेलेबल सीट्स फॉर फर्स्ट राऊंड. तर तुम्हाला माहिती आहे तुमचा ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चरमध्ये 3 राऊंड्स असणार, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3. तर कॅप राऊंड 1 साठी कोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असतं. म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत, OBC कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत कोणत्या कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किती सीट्स आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत कॅप राऊंड 1 साठी हे तुम्हाला पहिला डिस्प्ले केलं जातं. एक PDF CET सेल रिलीज करतं, त्या PDF मध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत ते मेन्शन असतं. तर ते तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले केले जाणार आहे 24 जुलै रोजी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जुलैला तुम्हाला कॅप राऊंड 1 साठी प्रेफरन्स फिलिंग्स म्हणजे कॉलेजेसची जी प्रेफरन्स फिलिंगची लिस्ट आहे ती त्या ठिकाणी सबमिट करायची आहे. ओके, तर कॅप राऊंड 1 साठी तुम्ही जे कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट केलेली आहात ती तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायची आहे. तर ही सगळी प्रोसेस कशी असणार आहे, प्रत्येक स्टेप जी आहे, प्रत्येक प्रोसेस जी आहे त्यावर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. ओके, तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावरच जे आहे ते तुम्हाला व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते मिळणार आहेत. प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड ॲडमिशनच्या जो पण असेल त्यावर मी व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करीन. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहील. तर कॅप राऊंड 1 साठी जी प्रेफरन्स ची लिस्ट आहे, कॉलेज प्रेफरन्स लिस्ट, ती तुम्हाला सबमिट करायची असेल. आणि एकदा काय लिस्ट सबमिट केल्यानंतर जवळपास 2 दिवसानंतर म्हणजे 27 जुलै रोजी तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कोणतं कॉलेज मिळालं आहे ते तुम्हाला कळून जाईल. म्हणजेच काय, तर डिस्प्ले ऑफ कॅप राऊंड अलॉटमेंट लिस्ट. तर पहिला जो कॅप राऊंड होणार आहे तुमचा त्यामध्ये अलॉटमेंट लिस्ट डिक्लेअर केली जाईल की कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे कॅप राऊंड 1 साठी. ओके, आणि ते डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट करायचा असेल. पिरियड ऑफ रिपोर्टिंग या ठिकाणी दिलेला आहे 28 जुलै ते 30 जुलैपर्यंत तुम्हाला सकाळी 9 ते 6 पर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचं आहे. ओके, एकदा का कॅप राऊंड 1 झाला, कॅप राऊंड 1 झाल्यानंतर नेक्स्ट कॅप राऊंड 2 सुरू होण्याच्या आधी तुम्हाला कट ऑफ प्रोव्हाइड केला जातो. कोणता कट ऑफ, कॅप राऊंड 1 चा कट ऑफ. ओके, तर डिस्प्ले ऑफ, ठीक आहे, जो कट ऑफ आहे तो शेअर केला जातो. लास्ट मेरिट म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं लास्ट मेरिट ज्याचं आहे, लास्ट रँक ज्याचा आहे एखाद्या कॉलेजचा, तो त्या ठिकाणी तुम्हाला शो केला जातो. समजा एक XYZ कॉलेज आहे, तर त्या XYZ कॉलेजमध्ये कॅप राऊंड 1 साठी कोणत्या स्टुडंटचं ॲडमिशन लास्टला झालं होतं, म्हणजेच त्या कॉलेजचा कट ऑफ काय होता कॅप राऊंड 1 साठी, तो त्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले केला जातो. सो दॅट कॅप राऊंड 2 साठी तुम्हाला आयडिया येईल की त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला किती रँक असणं गरजेचं आहे. तर कॅप राऊंड 2 सुरू होण्याच्या आधी तुम्हाला कट ऑफ शेअर केला जातो. ओके, सो दॅट कॅप राऊंड 2 ला तुम्हाला एक आयडिया येईल. ओके, सो कट ऑफ शेअर केल्यानंतर परत कॅप राऊंड 2 साठी तुम्हाला काय करायचे असते, कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती सबमिट करायची असते. आणि सेकंड राऊंड साठी तुम्हाला जी आहे कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट ही 31 जुलै रोजी जी आहे ती सबमिट करायची आहे. तर 31 ऑगस्ट नंतर डायरेक्टली 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला 5:30 नंतर संध्याकाळी जो सेकंड राऊंड झालेला आहे तुमचा सेकंड राऊंड, तर त्या सेकंड राऊंड मध्ये कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते विद्यार्थ्याला दिसेल. म्हणजे सेकंड राऊंडची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ती डिस्प्ले केली जाणार आहे. ओके, तर दुसऱ्या राऊंडमध्ये कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी कळेल. तर सेकंड राऊंडची जी अलॉटमेंट आहे ती 2 ऑगस्ट रोजी 5:30 नंतर संध्याकाळी डिस्प्ले करण्यात येईल. तर त्यानंतर तुम्हाला जे अलॉटमेंट झालेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट करायचा असेल. आणि रिपोर्टिंग पिरियड तुम्ही पाहू शकता 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट. 3 ऑगस्ट पासून 5 ऑगस्ट पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. त्या टायमिंग मध्ये जे असेल ते कॉलेज सुरू असेल आणि त्या टाइम मध्ये आणि त्या डेट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे. अगेन सेम प्रोसेस. सेकंड राऊंड झाल्यानंतर देखील तुम्हाला कट ऑफ लिस्ट शेअर करण्यात येईल किंवा लास्ट मेरिट शेअर करण्यात येईल कॅप राऊंड 2 चं. म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या स्टुडंटचं जे ॲडमिशन आहे लास्टला झालं होतं, लास्ट मेरिट काय होता, कट ऑफ काय होता, तो कॅप राऊंड 2 चा शेअर करण्यात येईल. सो दॅट जो थर्ड राऊंड होणार त्या थर्ड राऊंडसाठी कोणत्या कॉलेजला किती रँकवर ॲडमिशन होईल याची तुम्हाला आयडिया येईल आणि त्याप्रमाणे तुमचं कॉलेज थर्ड राऊंडसाठी अलॉट होईल. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर तो जो कट ऑफ आहे तो 6 ऑगस्ट रोजी डिक्लेअर करण्यात येईल सकाळी 9 वाजता. हे देखील या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आणि कट ऑफ डिस्प्ले झाल्यानंतर तुमचा थर्ड राऊंड स्टार्ट होईल. तर थर्ड राऊंड जो असेल तुमचा कॅप राऊंड थर्ड, तर त्या थर्ड राऊंडसाठी तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स लिस्ट या ठिकाणी सबमिट करायची असेल आणि ती लिस्ट तुम्हाला 6 ऑगस्ट रोजी जी आहे ती सबमिट करायची असेल कॅप राऊंड 3 साठी. एकदा का लिस्ट सबमिट केली कॅप राऊंड 3 ची, तर त्यानंतर तुम्हाला 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 नंतर
थर्ड राऊंडची अलॉटमेंटची लिस्ट प्रोव्हाइड करण्यात येईल, म्हणजे थर्ड राऊंडमध्ये कोणत्या स्टुडंटला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे, जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट करायचा असेल आणि तो जो पिरियड ऑफ रिपोर्ट आहे तो ह्या ठिकाणी पाहू शकता 9 ऑगस्टपासून 11 ऑगस्टपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे आणि रिपोर्टिंगचं टाइम मेन्शन आहे, तुम्ही पाहू शकता सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत जे आहे तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे 9 ते 11 ह्या डेटला. आणि फायनली तुम्ही पाहू शकता पिरियड फॉर सबमिशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स. तर ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचे असतील ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात आणि त्याचप्रमाणे रिक्वायर्ड फीज बाय कॅन्डिडेट इन दी पर्टिक्युलर कॉलेज, म्हणजे जे काही तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिटेड झालेला आहात ओके थ्रू ऑनलाईन ॲडमिशन अलॉटमेंट, म्हणजे कॅप राऊंड थ्रू ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जी फीज आहे ती तुम्हाला पे करावी लागेल. आणि समजा काही स्टुडंटनी डॉक्युमेंट अपलोड करताना त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतील आणि त्यांनी पावती अपलोड केली असेल, रिसिप्ट अपलोड केली असेल की माझ्याकडे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट नाही आहे, बट एखाद्या स्टुडंटकडे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट नसेल तर त्याने जर पावती दिली की मी ह्या सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं आहे तर ही पावती आहे, तर तुम्ही पावती आधी दिला असाल तर ॲडमिशन घेताना तुमच्याकडे समजा ज्यांनी पावती दिली आहे कास्टची सर्टिफिकेटची किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची किंवा EWS सर्टिफिकेटची ओके, जर तुम्ही पावती दिला असाल की आम्ही अप्लाय केले आणि ही तिची पावती आहे, तर पावती ज्या स्टुडंटनी दिली आहे त्यांनी ते ओरिजिनल डॉक्युमेंट, ते ओरिजिनल सर्टिफिकेट जे आहे ते त्या ठिकाणी सबमिट करणं इम्पॉर्टंट आहे. सो अपलोड ओरिजिनल certificate by login in their own ID and also submit original certificate in respective college. तर ते तुम्हाला CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड पण करायचे आहे डॉक्युमेंट आणि ते जे कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट देखील करायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट हार्ड कॉपी आणि ऑनलाईन अपलोड करायची आहे सॉफ्ट कॉपी ओके. आणि त्यानंतरची बाकीची प्रोसेस तुम्ही पाहू शकता, याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता. 13 ऑगस्टला तुमची कोणती प्रोसेस होणार आहे, नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे आणि ही शेवटची प्रोसेस. ॲक्च्युली तुमची मेन प्रोसेस जी आहे ती ह्या ठिकाणी संपते ठीक आहे पॉईंट नंबर 16 पर्यंत आणि बाकी ही प्रोसेस तुम्ही पाहू शकता ओके. तर प्रत्येक पॉईंटवर प्रत्येक टॉपिकवर जो आहे तो तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे BSc ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशन रिलेटेड. तर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच मिळेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स असतील ॲडमिशनचे रिलेटेड जे नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.